महिलांचा अपमान तर त्यांनी केलाच आहे, पण देशातल्या राज्याच्या सगळ्या कलाकारांचा अपमान केला। संजय राऊतने जनाब संजय राऊत झालेले आहेत। राहुल गांधीच्या इशाऱ्यावर नाचा लागते। संजय राऊत आता संजय राऊत राहिले नाही आहे। त्यांचं वक्तव्य जे आहे हे अंबानगरीमध्ये अंबा मातेची नगरी आहे, एकविरा मातेची नगरी आहे, अशा महिलांची संस्कृती जोपासणारी अमरावती, या अमरावतीमध्ये येऊन इतक्या खालच्या स्तरावर नवनीत राणावर टीका करणं, अशा प्रकारचं मला असं वाटते महिलांचा अपमान तर त्यांनी केलाच आहे, पण देशातल्या राज्याच्या सगळ्या कलाकारांचा अपमान केला। आणि नवनीत राणा काय आहे? नवनीत राणा आपल्या मेहनतीतून घामातून जनतेच्या विकासासाठी जनतेच्या हितासाठी काम करते, लढाया लढते, विकास कामं खेचून आणते। अशा महिलेवर टीका करणं, अशा पद्धतीनं नवनीत राणाला या इलेक्शनमध्ये गाळा असे शब्द वापरणं, हनुमान चालीसा वाचतो म्हणून त्यांना लॉकोमध्ये टाकणं, जेलमध्ये टाकणं, चांदूर बाजारच्या सभेमध्ये त्यांना अमरावतीच्या जमिनीमध्ये गाळा एका महिलेला वक्तव्य करणं, कलाकाराचा अपमान करणं, मला असं वाटते पूर्णपणे संजय राऊत हे आता संजय राऊतने जनाब संजय राऊत झालेले आहे, ज्यांनी बाळासाहेबांचे सगळे विचार सोडून दिलेले आहे, बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार सोडले आहे। आणि 10 जनपदवर जे उद्धव ठाकरे संजय राऊतला रोज नाचावं लागते, राहुल गांधीच्या इशाऱ्यावर नाचा लागते, ते सगळे विचार घेऊन ते समाजामध्ये बोलतात। पण एक लक्षात ठेवा, बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट जर असते तर आजच्या क्षणी संजय राऊतची हकालपट्टी केली असती। या महाराष्ट्रातल्या महिलांचा अपमान केला म्हणून, अमरावती जिल्ह्याच्या महिलांचा अपमान केला म्हणून, ज्या देशाच्या पंतप्रधानांनी 33% आरक्षण महिलांना दिलं, जे देशाचे पंतप्रधान महिलांचा सन्मान करतात मोदीजी, त्याच देशामध्ये राज्यामध्ये उद्धव ठाकरे आणि जनाब संजय राऊत जर असं महिलांचा अपमान करत असेल तर मला विश्वास आहे नवनीत राणांच्या पाठीशी अमरावतीची जनता आहे। येणाऱ्या 26 तारखेला नक्कीच या जनाब संजय राऊतचे विचार काढतील आणि 3 लाखापेक्षा जास्त मतांनी नवनीत राणा निवडून। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।